महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। येणारे काही दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात आली असून येणारे 24 तास अलर्टसाठी जारी करण्यात आले आणि मुंबईमध्ये सुद्धा धोक्याचं वातावरण आहे। त्यामुळे शाळा कॉलेज यासाठी 1 दिवसांची सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। संपूर्ण दिवस सुद्धा हा काळ्या कुट्ट अंधाराप्रमाणे या ठिकाणी जाणवायला लागलाय। गेल्या 5 दिवसांपासून सोलापूरसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्यातील जनजीवन मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाले आहे। राज्यात सकाळपासून आभाळ काळवंडून आले असून काही जिल्ह्यात अंधार पसरला आहे। काही ठिकाणी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली असून बस सेवा ठप्प झाली आहे। पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत। मुंबई उपनगरासह कोकण, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे नद्या, नाले व ओढ्यांची पाणी पातळी वाढली आहे। नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर, घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भ व मराठवाड्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।